सर्वांना नमस्कार. रामानुजाचार्य भाग 2. श्रीरंगनगरीला रामानुजांनी संन्यास घेतल्याची वार्ता आसमंतात पसरली. खूप मोठ्या संख्येने लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तित्वाने आकर्षित होऊन अनेक जण तर त्यांचे शिष्य झाले. त्या शिष्यांपैकी दोघे होते त्यांचेच पुतणे दाशरथी आणि कुरेशा. आपल्या गतचुकांचा एव्हाना यादव प्रकाशांनाही पश्चाताप होऊ लागला होता. अनेक जण रामानुजांच्या दर्शनाला जातात हे ऐकल्यावर तेही त्यांच्यात सामील झाले. रामानुजांना ते भेटले. त्यांनाही खूप आनंद झाला. यादव प्रकाशांनाही न समजलेल्या अनेक तात्विक प्रश्नांची उत्तरे तर रामानुजांचे शिष्य कुरेशांनीच दिले. श्री वैष्णव संप्रदायाची मग यादव प्रकाशांनीच दीक्षा घेतली आणि गोविंदजीयर हे नाव स्वतःला घेतले. शिष्यांची रामानुजांना काही कमतरता नव्हती. तरीही आपल्या बंधूंची गोविंदाची त्यांना गरज भासू लागली आणि कालहस्तीहून त्याला कांचीला बोलवण्यात आले. श्रीरंगनगरीतल्या यमुनाचार्यांच्या शिष्यांना रामानुजांची बरेचदा आठवण येई. ते त्यांच्या शिकवणुकीचा विचार करत. आपले प्रमुख वररंग यांना पाठवून त्यांनी रामानुजांना श्रीरंगनगरीला आणले. रोज आपल्या तत्त्वज्ञानाचे समर्थपणे प्रतिपादन रामानुज करीत. तरीही आपले ज्ञान अजून कमीच आहे असे त्यांना वाटे. त्यामुळे पुन्हा एकदा महापूर्णांकडे जाऊन त्यांनी अध्ययन करायचे ठरवले. पण महापूर्ण त्यांना म्हणाले, त्या तिथे गोष्टीपूर्णगरीत गोष्टीपूर्ण म्हणून साधक आहेत. ते तुला श्री वैष्णव तत्त्वज्ञानाचा खरा मार्मिक अर्थ यानंतर सांगू शकतील. त्यांच्याकडेच तू जा. नरकात पडलो तरीही गोष्टीपूर्णांनी एकदम सहजासहजी रामानुजांवर अनुग्रह केला नाही. रामानुजांची भक्ती आणि लायकी चोखाळून घेण्याचे त्यांनी ठामपणे ठरविले होते. मी फार कामात आहे असं सांगून त्यांनी अनेकदा रामानुजांना भेटायला नकार दिला आणि त्यांना टाळत गेले. शेवटी मात्र त्यांची खात्री पटली की रामानुज अगदी लायक शिष्य आहेत. मग त्यांनी रामानुजांना दंड आणि कमंडलू घेऊन बोलावले. रामानुज मात्र दाशरथी कुरेशा यांच्याबरोबर पोहोचले. गुरुजी म्हणाले, मी तुम्हाला एकट्याला बोलावले होते. या दोघांना घेऊन कशाला आलात? रामानुजांनी चटकन उत्तर दिले, दाशरथी म्हणजे माझा दंड आणि कुरेशा कमंडलू. यांच्याशिवाय मी मागे राहूच शकत नाही. आपल्या शिष्यांवरचे रामानुजांचे उत्कट प्रेम बघून गोष्टीपूर्णांना गहिवरून आले. अष्टाक्षरी स्तोत्राचे मर्म समजावून सांगितल्यावर ते म्हणाले, जो हे स्तोत्र योग्य प्रकारे म्हणेल त्याला आत्मबोध होईल म्हणून ते शिकवताना सगळ्यांनाच ते न शिकवता निवडक काही शिष्यांनाच हे स्तोत्र शिकवा. पण असा व्यक्तिव्यक्तीतला भेद रामानुजांना मान्यच नव्हता. या दैवी ज्ञानाचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे असे त्यांना वाटे. दुसऱ्या दिवशी सर्व लोकांना एकत्र करून ते एका मंदिराच्या गोपुरावर चढले. मग त्यांनी स्वतः शिकलेल्या स्तोत्राचा गूढार्थ जोराने ओरडून सांगितला. ते स्तोत्र खाली समजलेल्यांना म्हणायला लावले आणि मग पुन्हा अर्थ नीट समजावून दिला. लोक कसे आनंदाने फुलून आले. हा प्रकार ऐकल्यावर गोष्टीपूर्ण रागावले. तुम्ही केलेल्या या अपराधाची तुम्हास कोणती शिक्षा भोगावी लागेल याची कल्पना आहे काय? ते रामानुजांना म्हणाले, माझ्या गुरूंचा अवमान केल्याबद्दल मला कदाचित नरकात पडावं लागेल. पण गुरुजी, सर्वसामान्य जनतेला मी जो धर्म अर्थ समजावून सांगितला त्यानं त्यांना उच्च आत्मिक आनंद लाभला. त्यांना उन्मनावस्थाही प्राप्त झाली आणि म्हणून कायमचे जरी रौरवात खितपत पडावे लागणार असेल तरी त्याला माझी पूर्ण तयारी आहे. या शब्दांनी गोष्टीपूर्णांचे डोळे उघडले. त्यांच्या लक्षात आलं की जगाच्या उद्धाराकरिताच त्यांनी जन्म घेतला आहे. भान हरपून माझे स्वामी प्रभू म्हणून त्यांना संबोधून रामानुजांना प्रेमाने त्यांनी मिठीच मारली. परिपूर्ण गुरु, कांचीपूर्ण, महापूर्ण, गोष्टीपूर्ण, मालाधार आणि वररंग या 5 शिष्यात यमुनाचार्यांची शिकवणूक विभागली होती. यापैकी तिघांपाशी रामानुज गेले होते आणि त्यांच्यापाशी असलेले ज्ञान शिकून आले होते. उरलेल्या दोघांपैकी मालाधार यांच्याकडे ते गेले आणि नम्मालवार स्तोत्रे शिकवण्याची त्यांनी रामानुजांनी विनंती केली. मालाधर यांनाच तिरुमलय आंडान म्हणूनही ओळखत. यमुनाचार्यांनीच साक्षात शिकवलेल्या दृष्टिकोनातून तिरुवयमोळी या नम्मालवारांच्या स्तोत्राचा अर्थ मालाधरांनी स्पष्ट करून सांगितला.
पण या स्तोत्रात खोल दडलेला जास्त प्रगल्भ अर्थ शिकण्याची इच्छा रामानुजांनी व्यक्त केली. मालाधर नाराज झाले. हे कळल्यावर गोष्टीपूर्ण यांनी मालाधरांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. तात्पुरत्या प्रासंगिक रुसण्यावर मात करून त्यांनी आपलं अध्ययन चालू ठेवावे, कारण साक्षात यमुनाचार्यांचं रामानुजांना वरदान लाभलं आहे. रामानुज हे फार कुशल, तल्लख, स्वयंपूर्ण शिष्य आहेत असे म्हटल्यावर गुरुजींनी आपलं शिकवणं चालू ठेवलं. नालयीर स्तोत्राचा अभ्यास रामानुजांनी वररंग यांच्या पायाशी बसून केला. यमुनाचार्यांची तात्विक शिकवण पृथकपणे जी विखुरली गेली होती ती विविध ठिकाणांहून मिळवून एकत्र करून नीट संकलित करण्याचे आणि सुलभपणे व्यवस्थित मांडण्याचे कार्य रामानुजांनी केले. अशा रीतीने रामानुजांचा अध्ययन काल संपला आणि ते स्वतःच परिपूर्ण बनले. तत्कालीन इतर तत्वांचा प्रचार करण्याची आता वेळ येऊन ठेपली होती. गद्यत्रय, नित्यग्रंथ आणि गीताभाष्य हे 3 महाग्रंथ त्यांनी लिहिले. आपली सगळी कौशल्ये वापरून त्यांनी स्वतः दैवी ज्ञान मिळवले आणि स्वतःच्या अनुभवांनी प्राप्त केलेले ज्ञान सहपाठकांमध्ये वाटले. विरोध. श्रीरंगला परतल्यावर सर्व पुजाऱ्यांचा असंतोष रामानुजांच्या बाबतीत एकदम उफाळून आला. पण ते सारे आगतिक झाले. त्यांचे प्रयत्नही विफल ठरले. वैफल्यग्रस्त अशा या दुष्टांनी मकसूद उगवण्याकरिता त्यांना ठार मारण्याचे ठरवले व योग्य संधीची ते वाट पाहत राहिले. एके दिवशी नित्याप्रमाणे भिक्षा मागण्याकरिता रामानुज बाहेर पडले होते. एका दारापाशी ते थांबले. त्या घरातील गृहिणी त्यांना भिक्षा वाढायला आली. रामानुजांचे तेजस्वी डोळे तिने बघितले. या संन्याशाचा दिव्य सात्विक चेहरा तिने बघितला. मात्र ती भीतीने थरथर कापायलाच लागली. रामानुज म्हणाले, माई, आपण अशा का थरथर कापता आहात? काय झाले आपल्याला? मग तिला राहावे ना. आपल्या पतीच्या आणि त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून विष घातलेले अन्न आपण आज या संन्याशाला वाढणार होतो हे तिने कबूल करून टाकले. ते अन्न रामानुजांनी मग नदीत टाकून दिलं. हा घडलेला प्रकार कळल्यानंतर रामानुजांच्या शिष्यांनी स्वतःच गुरुजींकरिता अन्न रोज शिजवायला प्रारंभ केला. यज्ञमूर्ती एक विद्वान पंडित येथे राहत होते. आध्यात्मिक वादात त्यांनी अनेकांचा पराभव केला होता, पण तो फार उद्धट स्वभावाचा होता. आध्यात्मिक विचारांच्या वादविवादाचे आव्हान त्याने रामानुजांना दिले. गाड्या भरभरून त्याने मोठे मोठे ग्रंथराज घेतले आणि शिष्यांचा जथ्था घेऊनच तो तिथे आला होता. 18 दिवस या समबल विद्वानांचे वाकयुद्ध चालू होते. यमुनाचार्यांच्या शिकवणीवर आधारलेला एक युक्तिवाद 19व्या दिवशी रामानुजांनी पुढे केला. इथं मात्र तो अहंकारी उद्धट विद्वान भुईसपाट झाला. त्याने रामानुजांचाच अनुग्रह घेतला आणि देवराजमुनी हे नाव धारण करून तो रामानुजांचा प्रिय शिष्य बनला. 2 शिष्य. फार दूरवर सर्वत्र रामानुजांची कीर्ती पसरली. रामानुजांनीही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे ठरवले. अलवार जेथे राहत त्या अनेक पवित्र स्थानांना आपल्या शिष्यांसकट त्यांनी भेट दिली. 8सहस्त्रग्राम या खेड्याला ते येऊन पोहोचले. तेथे यज्ञेश हे श्रीमंत व वरदार्य हे गरीब असे त्यांचे 2 शिष्य होते. वरदार्यांच्या घरी ते भिक्षा घ्यायला गेले. हा बिचारा गरीब माणूस त्यांचे स्वागत फार आनंदाने त्याच्या पत्नीने केले, पण त्यांना द्यायला मात्र तिच्या घरी काही विशेष नव्हते. तिची भावभक्ती बघूनच रामानुज प्रसन्न झाले. दुसरे शिष्य बडे श्रीमंत जरूर होते, पण अहंकारी होते. दिवसभर त्यांनी गुरुजींची वाट बघितली, पण गुरुजी आलेच नाहीत. आपल्यातला अहंभाव गुरुजींनी केव्हाच तोडला हे लक्षात आल्याबरोबर ते धावतच गेले आणि रामानुजांच्या पायावर कोसळून ते क्षमा मागू लागले. सर्व भूतमात्रांना सारख्याच हार्दिक भावाने मानावे हा उपदेश रामानुजांनी त्यांना केला. नंतर तिरुपतीच्या डोंगरावर रामानुज गेले. भगवान श्रीनिवासांची पूजा करून गडाखाली उतरले आणि वर्षभर श्रीशैल पूर्णांकडून रामायण शिकले. श्रेष्ठ भाष्यकार. एव्हाना रामानुजांना श्रेष्ठपद प्राप्त झाले होते, पण त्यांच्या लक्षात आले की परलोकवासी झालेल्या आपल्या गुरुजींना यमुनाचार्यांना दिलेले एक वचन अजून पूर्ण व्हायचे राहिले आहे. व्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर अजून टीकाग्रंथ लिहायचे काम झाले नव्हते. याकरिता वेदव्यासांचे पट्टशिष्य बोधायन यांचे विख्यात भाष्य अभ्यासणे आवश्यक होते. पण हे महान साहित्य तर काश्मीरमध्येच होते. रामानुज आणि त्यांचे शिष्य कुरेश यांनी याकरिता काश्मीरपर्यंत पायी प्रवास केला. काश्मीरचे राजे आणि त्यांच्या दरबारातले विद्वान मंत्री रामानुजांचे परिपूर्ण ज्ञान बघून चकित झाले.
बोधायनाचे साहित्य देण्याची रामानुजांनी राजाला विनंती केली, पण ती धुडकावून लावण्यात आली. त्या मूळ ग्रंथाची प्रतिलिपी तयार करायलाही काश्मीरमधल्या पंडितांनी परवानगी दिली नाही. निदान या महान साहित्यावर एक नजर तरी टाकू द्याल का, अशी रामानुजांनी विनवणी केली. मोठ्या मुश्किलीने याला मात्र ते तयार झाले. या ग्रंथातली पानं नुसती चाळू द्यायला काय हरकत आहे, असे तिथल्या पंडितांना वाटले. मग कुरेशांनी अथपासून इथीपर्यंत त्या ग्रंथातले पान न पान मोठ्याने वाचले आणि रामानुजांनी ते एकाग्र चित्ताने नुसते ऐकले. त्यानंतर कुरेशाने तो ग्रंथ आपल्या स्मृतीनं लिहून काढला. ते पाहून गुरुजींना खूपच आनंद झाला. आपल्या एकपाठी गुरुजींच्या मनावर तो ग्रंथ साद्यंत उमटेल हे कुरेशांना माहीत होते. प्रमुदित मनाने गुरुशिष्याची जोडी श्रीरंगला परतली आणि नंतर ब्रह्मसूत्रांवर रामानुजांचं भाष्य निर्माण होऊ लागले. गुरूंनी सांगावं, शिष्याने ते स्वतः लिहून काढावे. लिहिताना शिष्यच शंकेपोटी अडखळला तर त्याने गुरुजींकडून संशय फेडून घ्यावा. या प्रकारे लेखन सुरू झाले. एका ठिकाणी एका परिच्छेदाच्या अर्थाविषयी शिष्याची खात्री पटेना, तेव्हा त्याने लेखन थांबविले. हे बघून गुरुजी संतापले आणि ताडकन उठून चालू लागले. पण असे रागावणे योग्य नव्हे, हा विचार आल्याबरोबर गुरुजींनी चक्क शिष्याची क्षमा मागितली. अर्थ न समजता यांत्रिकपणे शिष्याने लेखन चालू ठेवले असते. कदाचित गुरुजींच्या सांगण्यात चूक होणे अशक्य नव्हते आणि मग मात्र या भाष्यात भयंकर दोष राहून गेला असता, हे रामानुजांच्या लक्षात आले. अशा रीतीने व्यवस्थितपणे ब्रह्मसूत्रांवरचे भाष्य पूर्ण झाले आणि रामानुज श्री भाष्यकार म्हणून संबोधले जाऊ लागले. रामानुजांच्या शिष्यमंडळीला वाटले की अनेक तीर्थक्षेत्रांना गुरुजींनी भेट द्यावी, म्हणून पायी फिरत फिरत चोल आणि पांड्य या राज्यातून प्रवास करीत ते सारे उत्तर हिंदुस्थानात पोहोचले. द्वारका, बद्री, केदार इत्यादी पवित्र क्षेत्रांना भेट देत ते काश्मीरला पोहोचले. तिथे विद्येची देवता श्री शारदा माता हिने रामानुजांना साक्षात दर्शन दिले आणि हयग्रीव मूर्ती भेट देऊन आशीर्वाद दिला. मग ते वाराणसीला गेले. जगन्नाथपुरीच्या उपासना पद्धतीला त्यांनी व्यवस्थित रूप दिले. तिथे एंबर मठाची स्थापना केली आणि मग शिष्यांसहित रामानुज श्रीरंगला परतले. कर्नाटकाकडे चोल साम्राज्याचा राजा त्यावेळी करिकाल मोठा शिवभक्त होता आणि आपल्या शैव संप्रदायाचा त्याचा अभिनिवेश उद्धटपणाचा होता. शिवापेक्षा कुणीही मोठा ईश्वर नाही, अशी त्याने मुळी दळवंडीच पिटली. त्याला कुणीतरी सुचवले की रामानुजांना हे मत स्वीकारायला लावा. त्याचे दूत श्रीरंगला येऊन धडकले. त्यावेळी रामानुज स्नान करीत होते. गुरुजींना निर्माण झालेला धोका ओळखून कुरेशांनी स्वतःच रामानुजाचा वेश धारण करून मीच रामानुज आहे म्हणून सांगितले व तो त्यांच्याबरोबर गेला. दाशरथी या शिष्याकडून घडलेला प्रकार रामानुजांना कळला. श्रीरंग सोडायचं त्यांनी ठरवले. कावेरी नदी ओलांडली आणि ते कर्नाटकात आले. इकडे रामानुजांच्या कुरेश आणि महापूर्ण या शिष्यांना राजाचा क्रोध सहन करावा लागला. त्या दोघांना जंगलात नेऊन त्यांचे डोळे काढण्यात आले. दुःखाने विव्हळत महापूर्ण तर वारलेच. कुरेश दूरवरच्या एका खेड्यापर्यंत कसेबसे पोहोचून तेथे राहू लागले. कर्नाटकात आल्यावर शालिग्राम या क्षेत्री रामानुज पोहोचले. तिथले रम्य शांत वातावरण रामानुजांना फार आवडले. भगवान नरसिंहाच्या मंदिरातले उपाध्याय वधूहबाणहणाबी रामानुजांचे शिष्य झाले. दूरदूरहून लोक रामानुजांच्या आगमनाची वार्ता ऐकून गोळा होऊ लागले. त्या लोकांनी गावातल्याच एका जलाशयाला जणू महापुरुषांचे स्मारक बनविले. आजही त्या पवित्र जलाशयाला श्रीपाद तीर्थ म्हणून संबोधिले जाते. त्या तीर्थाचे सर्व श्री वैष्णवांना फार महत्त्व आहे. वधू हनंबीच्याच कुळातले जे कोणी तेथे राहतात ते त्या देवळाची देखभाल करतात. बिट्टी देव. रामानुजांनी यानंतर पूर्वेकडची यात्रा सुरू केली आणि होयसळ साम्राज्याची दुसरी राजधानी तोंडानूर येथे ते येऊन पोहोचले. होयसळचा राजा होता बिट्टी देव, विठ्ठलदेवराय. काही मानसिक व्याधीने त्याची मुलगी आजारी होती. रोगमुक्त करण्याची रामानुजांची ख्याती जिकडे तिकडे पसरली होतीच. होयसळच्या राजाने बोलवल्यावर एकदम रामानुज त्यांच्याकडे गेले नाहीत. पण चोल देशाच्या राजासारखा हा राजा माथे फिरू पिसाट व जुलमी नाही, हे आश्वासन तोंडनुरुनंबी या शिष्याने दिल्यावर रामानुज जायला तयार झाले. आपल्या मुलीचा आजार बरा केलेला बघून राजाला खूप हर्ष झाला. तोही मग श्रीवैष्णव बनला.
त्यानंतर हाच राजा पुढे विष्णुवर्धन या नावाने प्रसिद्ध झाला. या नवीन नामकरणाच्या घटनेच्या स्मरणार्थ या राजाने बेलूरला चन्निग नारायणाचे, तोंडनूरला नंबी नारायणाचे, तलकांडला कीर्तिनारायणाचे, गदगदला वीरनारायणाचे आणि मेलकोटेला चलुवर नारायणाचे अशी विष्णूची 5 मंदिरे उभारली. ही मंदिर संस्कृती आणि स्थापत्यशास्त्र यांची चिरंतन स्मारकच आहेत. तोंडनूरला स्वतः रामानुजांनी आणखीही काही देवळे आणि तिरुमल सागर नावाचा भव्य तलाव बांधला. आज तो मोती तलाव म्हणून ओळखला जातो. रामानुजांनी तोंडनूरहून तिरुनारायणपूर व यादवगिरी या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या मेळकोटे नगरीकडे प्रस्थान केले. घनदाट जंगलांनी व्यापलेला तो डोंगराळ भाग होता आणि भगवान तिरुनारायणाची मूर्ती एका वारुळात झाकोळलेली लपलेली होती. रामानुजांनी ते वारुळ खणवून ती मूर्ती वर काढली आणि खास एक मंदिर बांधवून घेऊन त्या मूर्तीची पुनर्स्थापना केली. या मंदिरातल्या मिरवणुकीत नेल्या जाणाऱ्या उत्सवमूर्ती नामक छोट्या मूर्तीबाबत एक अतिसुंदर आख्यायिका ऐकायला मिळते. मिरवण्याकरिता या देवळात प्रथम मूर्ती नव्हती. ही मूर्ती एका मुस्लिम राजाच्या ताब्यात होती. या राजाला भेटायला रामानुज गेले तेव्हा त्याच्या दिव्य व्यक्तिमत्वाने सुलतान भारावून गेला. पण आपल्या मुलीच्या मनाची तयारी असेल तर मूर्ती द्यायला माझी काहीच हरकत नाही, असे तो म्हणाला. रामानुज मोठ्याने म्हणाले, हे भगवान शेल्वपिल्ले, मला दर्शन द्या, मी व्याकुळ झालो आहे. आणि काय आश्चर्य, नाचत डुलत ती मूर्ती रामानुजांकडे आली. त्या मूर्तीवर सुलतानाच्या कन्येची भारी भक्ती होती. ती मूर्ती द्यायला ती तयार होईना. कशीबशी ती शेवटी तयार झाली आणि त्या मूर्तीबरोबरच मेळकोटला गेली. ती मूर्ती आपल्याला परत नेता येणार नाही या विचाराने तिने त्या मूर्तीच्या पदकमलावरच आपला प्राणत्याग केला. मेळकोटे येथे देवळे उभारण्यात आणि इतर लोकोपयोगी गोष्टी करण्यात अस्पृश्यांनी फार मोठी मदत केली. हे सर्व तिरुकुलत्तर आहेत, श्रेष्ठ कुलात जन्म घेतलेले आहेत, असे रामानुज त्यांना म्हणत. मुक्तपणे देवळात जाऊन ईश्वराचे दर्शन घेता यावे याकरिता रामानुजांनी वर्षातले 3 दिवस निव्वळ त्यांच्याकरिता राखून ठेवले. अखेर 20 वर्षे कर्नाटकात रामानुज राहिले. मेळकोटे येथे यतिराज मठ नावाचा मठ शिवाय इतर मंदिरे आणि मठ देखील त्यांनी उभारले. श्री वैष्णव संप्रदायाची तत्त्व तिथे फैलावण्यात ते यशस्वी झाले होते. आता त्यांना श्रीरंगमला परतून कुरेश, धनुर्दास आणि इतरांना भेटण्याची तळमळ लागली होती. तो वेडा पिसाट चोल राजा जिवंत नव्हता आणि त्याच्या जागी बसलेला राजा सर्व संप्रदायांची कदर करणारा होता. त्यामुळे आता मेळकोटेच्या साथीदारांचा निरोप घेऊन श्रीरंगमला परतायला वेळ अगदी योग्य होती. परत आपल्यामध्ये रामानुजांना आलेले पाहून त्यांचे शिष्य चैतन्यानं नवीन जोमानं बहरून गेले. डोळे काढून घेतलेल्या कुरेशांना बघून रामानुजांना बडबडून आले. काही काळानंतर कुरेश निधन पावले. ज्यांचे फक्त अवशेष दिसत होते अशा अनेक जुन्या मंदिरांचा रामानुजांनी जीर्णोद्धार केला. आता रामानुज 120 वर्षांचे झाले होते. जे मिळवायचे ते सारे मिळवले होते. त्यांची दृष्टी आता वर लागली होती. आता आपला मर्त्य शरीर पिंजरा फेकून द्यायचा त्यांनी निश्चय केला. त्यांचा मानवी आकाराचा पुतळा बनविण्यात आला. त्या पुतळ्यात त्यांनी आपली चिदशक्ती फुंकली व मग ते परमधामास गेले. श्री पेराबुंदूरला या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. शेवटी ते शिष्यांना म्हणाले, अहंकाराचा त्याग करा, ईश्वराच्या भक्तांवर प्रेम करा. सारी माणसं ईश्वराची लेकरेच आहेत. कुणीही निर्दोष नसतो, म्हणून कुणालाही हिणवू नका. मनाची आणि कृतीची शुद्धता हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट. अनेक ठिकाणी त्यांच्या 74 शिष्यांनी मठ स्थापून त्यांची शिकवण पसरवली. जीवनाचा शेवट येऊन पोहोचला होता म्हणून आपले डोके गोविंदच्या मांडीवर आणि पाय आर्धपूर्णाच्या मांडीवर ठेवून माघ शुद्ध दशमीला शालिवाहन शके 1059ला म्हणजे इसवी सन 1137ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. रामानुजांच्या तत्त्वज्ञानाचा विशेष भर ईश्वराच्या करुणेवर होता. भगवंतात सत्य, दिव्यता, सौंदर्य असे अनेक गुण आहेत. आपण खऱ्या भावाने
त्याची भक्ती केली तरच तो आपल्याला प्रसन्न होईल. आपण स्वतःच्या सुखाकडे लक्ष न देता, माणसामाणसात भेद न पाहता, समभावाने विनम्रपणे सकल मानवांवर प्रेम केले, धर्मजात हा अभिनिवेश ठेवला नाही तर आपल्यातून ईश्वराचीच भक्ती प्रगट होते. असा महान संदेश रामानुजांनी आपल्याला दिला आहे. धन्यवाद.